नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे की मागच्या 7-8 व्हिडिओच्या माध्यमातून आपण NMMS परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा काही आढावा घेणार आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोल विषयाच्या अतिशय महत्त्वाच्या 100 प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. त्यामुळं मी कमीत कमी वेळेमध्ये ह्या 100 प्रश्नांचे 4 अचूक पर्याय देऊन तुम्हाला उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर या प्रश्नामध्ये जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कृपया ते उत्तर बरोबर कॉमेंट बॉक्समध्ये मला करायला विसरू नका. आणि या NMMS परीक्षेसाठी जे काही प्रश्नावली मी तयार केली त्यातल्या संपूर्ण प्रश्नांच्या व्हिडिओची जी लिंक आहे आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यामुळं या परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी म्हणजे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या 3 विषयाच्या परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या सर्व व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून परीक्षेची परिपूर्ण तयारी करा. तेव्हा परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. आजच्या आपल्या 100 प्रश्नाला आपण सुरुवात करूया. यातला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता नकाशा बृहद प्रमाण नकाशा असेल? अचूक पर्याय आहेत देऊळ, राज्य, देश आणि पर्याय क्रमांक 4 खंड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच देऊळ. खालीलपैकी कोणता नकाशा लघु प्रमाण नकाशा असेल? पर्याय इमारत, चर्च, दवाखाना, जगाचा नकाशा. आणि याचं अचूक उत्तर आहे जगाचा नकाशा हा लघु प्रमाण नकाशा असेल. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पर्याय क्रमांक 1, नकाशे काढण्यासाठी सर्वप्रथम भूभागाचे सर्वेक्षण केले जाते. नंबर 2, सर्वेक्षण करताना प्रमाण निश्चित केले जाते. क्रमांक 3, नकाशा प्रमाणामुळे नकाशा वाचन सुलभतेने करता येत नाही. आणि पर्याय क्रमांक 4, नकाशाप्रमाणे नकाशाचे महत्त्वाचे अंग आहे. तर यातलं जे चुकीचं विधान आहे या चुकीच्या विधानाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नकाशा प्रमाणामुळे नकाशा वाचन सुलभतेने करता येत नाही. प्रश्न क्रमांक 4, नकाशात जे प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शविले जाते ते प्रमाण म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय आहेत शब्द प्रमाण, अंक प्रमाण, रेषा प्रमाण, बृहद प्रमाण. आणि याचं अचूक उत्तर आहे अंक प्रमाण. नकाशात जे प्रमाण प्रमाणपट्टीच्या साहाय्याने दर्शविले जाते ते प्रमाण म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय शब्द प्रमाण, अंक प्रमाण, रेषा प्रमाण, बृहद प्रमाण. आणि याचं अचूक उत्तर आहे रेषा प्रमाण. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता लघु प्रमाण नकाशा नाही? पर्याय आहेत शेत, राज्य, देश, जग. याचं अचूक उत्तर आहे शेत. प्रश्न क्रमांक 7, चुकीच्या विधानाचा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1, देशातील दारिद्र्यामुळे देशातील उद्योगांचा वेग मंदावतो. पर्याय 2, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्योग. देशातील लघु व मध्य उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. आणि पर्याय 4, भारत हा कृषीप्रधान देश आहे. यातलं चुकीच्या विधानाचा पर्याय आहे देशातील लघु व मध्य उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. प्रश्न क्रमांक 8, उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे बंधनकारक आहे? पर्याय आयकर, GST, विक्री कर आणि उद्योगांचे सामाजिक दायित्व. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे उद्योगांना आपल्या नफ्यातील 2% रक्कम ही सामाजिक दायित्वासाठी वापरणं बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश रोजी झाली. पर्याय 1 ऑगस्ट 1962, 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1947,
आणि 26 जानेवारी 1950 म्हणजेच MIDCची स्थापना. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची म्हणजेच MIDCची स्थापना झाली. प्रश्न 10. उद्योगांच्या स्थानिकीकरणात समाविष्ट न होणारा पर्याय. पर्याय क्रमांक 1 मजुरांची अनुपलब्धता, पर्याय 2 बाजारपेठ, पर्याय 3 ऊर्जा आणि पर्याय 4 कच्च्या मालाची उपलब्धता. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मजुरांची अनुपलब्धता. उद्योजक व्यक्ती किंवा उद्योग समूहाने समाज हित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती म्हणजेच उद्योगांचे डॅश डॅश होय. पर्याय आर्थिक दायित्व, सामाजिक दायित्व, समाजसेवा की पर्यावरणीय महत्त्व. आणि याचं अचूक उत्तर आहे सामाजिक दायित्व. तर या भूगोलच्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100 प्रश्नांचा आपण एकाच व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा कदाचित मोठा होण्याची शक्यता आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील उद्योगांपैकी डॅश डॅश या उद्योगाचा समावेश लघु उद्योगात होतो. पर्याय आहेत पुस्तक बांधणी उद्योग, यंत्रसामग्री उद्योग, रेशीम उद्योग, साखर उद्योग. आणि याचं अचूक उत्तर आहे पुस्तक बांधणी उद्योगाचा समावेश लघु उद्योगामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 13. औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात घडून न येण्यासाठी कारणीभूत ठरणारा घटक. पर्याय आहेत वाहतुकीच्या सुविधा, कच्च्या मालाचा पुरवठा, घनदाट वनप्रदेश, ऊर्जा साधनांची उपलब्धता. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच घनदाट वनप्रदेश हा घटक औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात घडून येण्यासाठी कारणीभूत ठरणारा. प्रश्न क्रमांक 14. एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय 1 मृत्यूदर, पर्याय 2 लिंग गुणोत्तर, पर्याय 3 जन्मदर आणि पर्याय क्रमांक 4 आयुर्मान. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच जन्मदर. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक 1 गोवा राज्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे, पर्याय 2 राजस्थान राज्यात लोकसंख्येची घनता कमी आहे, पर्याय क्रमांक 3 प्रदेशाच्या क्षेत्रफळावर लोकसंख्येची घनता समजते आणि पर्याय 4 महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर असंतुलित आहे. तर यातलं अचूक अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच प्रदेशाच्या क्षेत्रफळावर लोकसंख्येची घनता समजते. हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 16. एखाद्या प्रदेशात बाहेरच्या प्रदेशातून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय 1 बहिस्थलांतर, पर्याय 2 अंतःस्थलांतर, पर्याय 3 कायमस्वरूपी स्थलांतर आणि पर्याय क्रमांक 4 तात्पुरते स्थलांतर. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अंतःस्थलांतर. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17. लोकसंख्येच्या वयोगट रचनेत 15 ते 59 या वयोगटाचा समावेश डॅश डॅश गटात केला जातो. यासाठीचे पर्याय आहेत अवलंबित घटक, कार्यक्षम घटक, अकार्यक्षम गटात आणि पर्याय क्रमांक 4 अनुभवी अवलंबित गटात. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कार्यक्षम गटात या वयोगटातील लोकांचा समावेश केला जातो. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी अयोग्य शब्दाचा पर्याय ओळखा. पर्याय रेषा प्रमाण, भाषा प्रमाण, अंक प्रमाण, शब्द प्रमाण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भाषा प्रमाण. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. प्रश्न हा काळजीपूर्वक समजून पुरेसा वेळ घेऊनच सोडवणं तुमच्यासाठी
म्हणजे चांगले गुण मिळवण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठीची जोड्या एकदा काळजीपूर्वक वाचून याचा कच्चा आराखडा तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर अ गट, ब गट, लू थंड आणि कोरडे, सेसमो उष्ण व कोरडे, चिनूक उष्ण, कोरडे आणि विनाशकारी, मिस्ट्रल रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहतात. या अचूक जोड्यांचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आणि याचं अचूक उत्तर आहे, पुरेसा वेळ घेऊन अशा प्रकारच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं असतं. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 1 ब म्हणजे लू उष्ण व कोरडे, 2 क म्हणजेच उष्ण, शिसम उष्ण, कोरडे आणि विनाशकारी, 3 चिनुक, ड म्हणजेच रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहतात आणि 4 अ मिस्ट्रल म्हणजे थंड आणि कोरडे. प्रश्न क्रमांक 20. पुढील पर्यायापैकी पर्वतीय वाऱ्यांचे वैशिष्ट्य नसलेला पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1, रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते. दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब कमी असतो. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पर्वतावर हवेचा दाब कमी असतो हे पर्वतीय वाऱ्यांचं वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 21. मृदेमध्ये डॅश डॅशचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. पर्याय ग्रॅनाइट, ह्युमस, बेसाल्ट, नीस. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जर मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर ती मृदा अधिक सुपीक असते. प्रश्न क्रमांक 22. हवेचा दाब डॅश डॅश या परिमाणात मोजतात. पर्याय मिलीबार, मिलीमीटर, मिलीलिटर, मिलीग्रॅम. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मिलीबारमध्ये मोजतात. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी चंद्रग्रहणाची स्थिती दर्शविणारा पर्याय कोणता? पर्याय आहेत सूर्य, पृथ्वी, चंद्र, पृथ्वी, सूर्य, चंद्र, चंद्र, सूर्य, पृथ्वी. आणि पर्याय क्रमांक 4 सूर्य, चंद्र, पृथ्वी. आणि यापैकी चंद्रग्रहणाची स्थिती दर्शविणारा पर्याय म्हणजेच पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. प्रश्न क्रमांक 24. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला डॅश डॅश स्थिती असे म्हणतात. पर्याय आहेत चंद्रग्रहण, अपभू, सूर्यग्रहण, उपभू. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उपभू असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 25. अयोग्य जोडी ओळखा. उष्ण वाळवंटी प्रदेश उंट, तैगा प्रदेश एल्क, गवताळ प्रदेश कांगारू, टुंड्रा प्रदेश स्तेस्ते मासे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच टुंड्रा प्रदेश स्तेस्ते मासे. प्रश्न क्रमांक 26. योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. अ गटामध्ये वाऱ्याचे नाव तर ब गटामध्ये प्रभाग क्षेत्र. लू आल्प्स पर्वताच्या उतारावर, बोरा, चिनूक, सेमोस यासाठीचे पर्याय आहेत. तर अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न ज्याचा कच्चा आराखडा अगोदर तयार करणं आवश्यक आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची डॅश डॅश स्थिती असते. पर्याय आहेत उपभू, अपभू, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अपभू स्थिती असे त्याला म्हणतो आपण. प्रश्न 28. पुढीलपैकी ग्रहीय वारे कोणते? नंबर 1 मतलई वारे,
नंबर 2 पश्चिमी वारे, नंबर 3 आवर्त वारे आणि नंबर 4 नॉर्वेस्टर वारे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पश्चिमी वाऱ्यांनाच आपण ग्रीय वारे असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 29 पुढीलपैकी नियतकालिक वारे कोणते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मतलई वारे, पश्चिमी वारे, आवर्त वारे, नॉर्वेस्टर वारे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मतलई वारे. प्रश्न क्रमांक 30 जीवसृष्टीचे रक्षण करणारा ओझोन तर कोठे आहे? भूपृष्ठाजवळ, वातावरणाच्या सर्वात वर, स्थितांबराच्या खाली, पर्वतमाथ्यावर. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पर्वतमाथ्यावर. प्रश्न क्रमांक 31 वातावरणातील कोणत्या थराचा संदेशवहनासाठी उपयोग केला जातो? पर्याय आहेत तपस्तब्दी, मध्यस्तब्दी, आयनांबर, दलांबर. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आयनांबर. प्रश्न क्रमांक 32 हवामान म्हणजे काय? पर्याय 1 वार्षिक सरासरी तापमान पर्जन्यमान, वातावरणाचे दैनिक स्वरूप, ऋतू, वातावरणाचे सर्वसाधारण स्वरूप. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हवामान म्हणजे वातावरणाचे सर्वसाधारण स्वरूप. पुढीलपैकी कोणता क्रम पौर्णिमेला असतो? पर्याय सूर्य चंद्र पृथ्वी, पृथ्वी सूर्य चंद्र, चंद्र सूर्य पृथ्वी, सूर्य पृथ्वी चंद्र. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पौर्णिमेला सूर्य पृथ्वी चंद्र असा क्रम असतो. प्रश्न क्रमांक 34 पुढीलपैकी कोणता क्रम अमावस्येला असतो? पर्याय सूर्य चंद्र पृथ्वी, पृथ्वी सूर्य चंद्र, चंद्र सूर्य पृथ्वी, सूर्य पृथ्वी चंद्र. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सूर्य चंद्र पृथ्वी असा क्रम अमावस्येला असतो. प्रश्न क्रमांक 35 पौर्णिमेबद्दल पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. पौर्णिमेला पृथ्वी ही सूर्याच्या व चंद्राच्या मध्ये असते. पौर्णिमेला चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो. आणि पर्याय क्रमांक 4 पौर्णिमेला चंद्राची दुसरी बाजू दिसते. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पौर्णिमेला चंद्राची दुसरी बाजू दिसते हे पौर्णिमेबद्दलचं चुकीचं विधान आहे. प्रश्न क्रमांक 36 पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या कालावधीस काय म्हणतात? शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, चांद्रमास, चांदणे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कृष्ण पक्ष असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37 पृथ्वीच्या सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग यांच्यात किती अंशाचा कोन आहे? पर्याय आहेत 3 अंशाचा, 5 अंशाचा, 7 अंशाचा, 9 अंशाचा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 5 अंशाचा कोन आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवतीचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे आणि चंद्राचा पृथ्वीभोवतीचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे यांच्यामध्ये 5 अंशाचा फरक आहे. प्रश्न क्रमांक 38 सूर्यग्रहण कोणत्या तिथीला होऊ शकते? पौर्णिमेला, चतुर्थीला, अष्टमीला, अमावस्येला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सूर्यग्रहण अमावस्येला होऊ शकते. प्रश्न क्रमांक 39 सूर्यग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? पृथ्वी चंद्राला झाकते, चंद्र सूर्याला झाकतो, पृथ्वी सूर्याला झाकते, सूर्य चंद्राला झाकतो. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच चंद्र सूर्याला झाकतो. प्रश्न क्रमांक 40 सूर्यग्रहणाचे किती प्रकार आहेत? पर्याय 1, 2, 3, 4. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सूर्यग्रहणाचे एकूण 3 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 41
खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? पर्याय 1, पृथ्वी चंद्राला पूर्णपणे झाकते. चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो. पृथ्वी सूर्याला पूर्णपणे झाकते. बांगडीप्रमाणे सूर्याची प्रकाशमान कडा दिसते. पर्याय 1, पृथ्वी चंद्राला पूर्णपणे झाकते. प्रश्न क्रमांक 42, चंद्राची दाट सावली पृथ्वीवर जेथे पडते तेथून कोणते ग्रहण दिसते? कंकणाकृती सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास चंद्रग्रहण, खग्रास सूर्यग्रहण. अचूक पर्याय खग्रास सूर्यग्रहण. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? पर्याय 107 मिनिटे, 107 सेकंद, 7 मिनिटे 40 सेकंद, 20 मिनिटे 7 सेकंद. अचूक पर्याय खग्रास सूर्यग्रहणाचा हा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 40 सेकंदांचा असतो. प्रश्न क्रमांक 44, चंद्रग्रहणाचे किती प्रकार आहेत? पर्याय 4, 3, 2, 1. आणि अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच चंद्रग्रहणाचे 2 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 45, चंद्रग्रहण कोणत्या तिथीला होऊ शकते? पर्याय पौर्णिमेला, चतुर्थीला, अष्टमीला, अमावस्येला. पर्याय अचूक पर्याय पौर्णिमेला. प्रश्न क्रमांक 46, चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, चंद्र सूर्याला झाकतो, सूर्य चंद्राला झाकतो. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय? पर्याय चंद्र पूर्णतः झाकला जातो, चंद्र अंशतः झाकला जातो, सूर्य पूर्णतः झाकला जातो, सूर्य अंशतः झाकला जातो. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच चंद्र अंशतः झाकला जातो. प्रश्न क्रमांक 48, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? पर्याय 107 मिनिटे, 107 सेकंद, 7 मिनिटे 20 सेकंद, 20 मिनिटे 7 सेकंद. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 107 मिनिटे हा खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी असतो. प्रश्न क्रमांक 49, चंद्रग्रहणाच्या वेळी पुढीलपैकी कोणता क्रम असतो? सूर्य चंद्र पृथ्वी, पर्याय 2, पृथ्वी सूर्य चंद्र, चंद्र सूर्य पृथ्वी, आणि पर्याय क्रमांक 4, सूर्य पृथ्वी चंद्र. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सूर्य पृथ्वी चंद्र असा क्रम चंद्रग्रहणाच्या वेळी असतो. प्रश्न क्रमांक 50, सूर्यग्रहणाच्या वेळी पुढीलपैकी कोणता क्रम असतो? पर्याय आहेत सूर्य चंद्र पृथ्वी, पृथ्वी सूर्य चंद्र, चंद्र सूर्य पृथ्वी, सूर्य पृथ्वी चंद्र. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सूर्य चंद्र पृथ्वी. प्रश्न क्रमांक 51, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. कृष्ण पक्षात चंद्रकला कमी कमी होत जाते. कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष मिळून एक चंद्रमास होतो. कंकणाकृती चंद्रग्रहण दिसू शकते. आणि पर्याय 4, कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते. पर्याय अचूक पर्याय कंकणाकृती, माफ करा, यापैकी चुकीचे विधान आहे कंकणाकृती चंद्रग्रहण दिसू शकते. प्रश्न क्रमांक 52, एका वर्षात जास्तीत जास्त किती ग्रहणे होतात? पर्याय आहेत 6, 5, 8, 7. अचूक उत्तर आहे
एका वर्षात, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच एका वर्षात जास्तीत जास्त 7 ग्रहणे होतात. प्रश्न क्रमांक 53, मृदेतील पोषणद्रव्ये कोणत्या कारणामुळे वाढतात? पर्याय क्रमांक 1 वनस्पतीच्या मुळामुळे, पर्याय क्रमांक 2 प्राण्यांच्या बिळामुळे, पर्याय क्रमांक 3 मृत सजीवांच्या विघटनामुळे आणि पर्याय क्रमांक 4 मातीमुळे. अचूक उत्तर आहे मृत सजीवांच्या विघटनामुळे. प्रश्न क्रमांक 54, पुढीलपैकी उत्पादक घटक कोणता? पर्याय क्रमांक 1 जीवाणू विषाणू, पर्याय क्रमांक 2 झाडे झुडपे, पर्याय क्रमांक 3 पशुपक्षी आणि पर्याय क्रमांक 4 किडे मुंग्या. अचूक उत्तर झाडे झुडपे हा उत्पादक घटक आहे. प्रश्न क्रमांक 55, वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पर्याय सांद्रीभवन, घरीभवन, बाष्पीभवन, हिमकण. अचूक उत्तर आहे सांद्रीभवन. प्रश्न क्रमांक 56, कोणत्या ढगातून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो? क्युमुलस, पर्याय क्रमांक 2 क्युमुलोनिंबस, पर्याय क्रमांक 3 निम्बोस्टॅटस आणि पर्याय क्रमांक 4 सिरोस्टॅटस. अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आणि याचं अचूक उत्तर आहे क्युमुलोनिंबस या ढगातून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 57, पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय सांद्रीभवन, बाष्पीभवन, बाष्पधारण क्षमता, निरपेक्ष आर्द्रता. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच या क्रियेला आपण बाष्पीभवन असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 58, वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कशी असते? पर्याय जास्त, मध्यम, कमी, आर्द्रता नसते. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते. प्रश्न क्रमांक 59, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. सिरोस्टेटस ढग वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. पर्याय क्रमांक 2 वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते. पर्याय क्रमांक 3 तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग अधिक असतो. आणि पर्याय क्रमांक 4 हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. आणि चुकीचं विधान दर्शवणारा पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते. वळूया प्रश्न क्रमांक 60 कडे. कोणते ढग आकाशात गरजणारे ढग म्हणून ओळखले जातात? पर्याय आहेत सिरस, निम्बोस्ट्रेटस, क्युम्युलोनिंबस, अल्ट्रोक्युम्युलस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क्युम्युलोनिंबस हे ढग आकाशात गरजणारे ढग म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 61, पुढीलपैकी कोणते ढग रिमझिम पावसाचे निदर्शक आहेत? पर्याय आहेत सिरस, निम्बोस्ट्रेटस, क्युम्युलोनिंबस, अल्ट्रोक्युम्युलस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच निम्बोस्ट्रेटस हे ढग रिमझिम पावसाचे निदर्शक समजले जातात. प्रश्न क्रमांक 62, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेच्या निरपेक्ष आर्द्रतेपेक्षा कशी असते? पर्याय कमी असते, मध्यम असते, अधिक असते, आर्द्रता नसते. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेच्या निरपेक्ष आर्द्रतेपेक्षा अधिक असते. प्रश्न क्रमांक 63, पुढीलपैकी कोणत्या ढगांचा समावेश कमी उंचीवरील भागात होतो? पर्याय आहेत क्युमुलस, क्युम्युलोनिंबस, सिरस, स्ट्रेटस. अचूक उत्तर स्ट्रेटस या ढगांचा समावेश कमी उंचीवरील भागात होतो. प्रश्न क्रमांक 64, पावसाच्या थेंबाचा कमाल व्यास किती मिलीमीटर असतो? पर्याय आहेत 5 मिलीमीटर, 6 मिलीमीटर, 4 मिलीमीटर,
7 मिलीमीटर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पावसाच्या थेंबाचा कमाल व्यास हा 5 मिलीमीटर इतका असतो. प्रश्न क्रमांक 65. सागर तळरचनेतील भूरचनेचा कोणता भाग मानवाच्या दृष्टीने महत्वाचा आहे? खंडांत उतार, भूखंड मंच, बेट, सागरी मैदान. अचूक उत्तर भूखंड मंच हा मानवाच्या दृष्टीने सागर तळरचनेतील महत्वाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 66. सागरी मैदानावर मृदू चिखलाच्या स्वरूपात साठलेले सागरी संचयन कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 सागरी अवसाद, पर्याय क्रमांक 2 सागरी खनिज, पर्याय क्रमांक 3 घन कचरा आणि पर्याय क्रमांक 4 सागरी निक्षेप. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सागरी मैदानावर मृदू चिखलाच्या स्वरूपात साठलेले सागरी संचयन हे सागरी निक्षेप या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 67. भारतातील सर्वेक्षणासाठी कोणत्या ठिकाणची समुद्र सपाटीपासूनची उंची 0 मानली जाते? पर्याय आहेत चेन्नई, मुंबई, कन्याकुमारी, कोलकाता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चेन्नई या शहराची जी समुद्र सपाटीपासूनची उंची आहे ती 0 मानली जाते. प्रश्न क्रमांक 68. सागर तळरचनेतील भूखंडाचा योग्य क्रमाचा पर्याय निवडा. पर्याय आहेत खंडात उतार, भूखंड मंच, सागरी ढोह, सागरी मैदान. पर्याय 2 भूखंड मंच, खंडात उतार, सागरी मैदान, सागरी ढोह. पर्याय क्रमांक 3 सागरी मैदान, भूखंड मंच, सागरी ढोह, खंडात उतार. आणि पर्याय क्रमांक 4 खंडात उतार, सागरी ढोह, भूखंड मंच, सागरी मैदान. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सागर तळरचनेतील भूखंडाचा जो योग्य क्रम आहे तो कसा आहे? भूखंड मंच, खंडात उतार, सागरी मैदान आणि शेवटी सागरी ढोह. प्रश्न क्रमांक 69. भूखंड मंच कोणत्या स्वरूपाचा असतो? पर्याय सौम्य उताराचा, तीव्र उताराचा, खोलगट, मध्यम उताराचा. अचूक उत्तर सौम्य उताराचा. प्रश्न क्रमांक 70. खंडात उतार कोणत्या स्वरूपाचा असतो? पसरट, सौम्य, तीव्र, कमी. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे खंडात उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो. प्रश्न क्रमांक 71. महासागरांची सरासरी खोली किती मीटर आहे? पर्याय 1 3700 मीटर, पर्याय 2 3800 मीटर, पर्याय क्रमांक 3 3600 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 3500 मीटर. अचूक उत्तर आहे महासागरांची सरासरी खोली 3700 मीटर एवढी आहे. प्रश्न क्रमांक 72. जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ताची खोली किती मीटर आहे? पर्याय 1 11340 मीटर, पर्याय क्रमांक 2 11034 मीटर, पर्याय क्रमांक 3 11234 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 11500 मीटर. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मरियाना गर्ता जी जगातली सर्वात खोल गर्त आहे जिची उंची 11034 मीटर एवढी आहे. प्रश्न क्रमांक 73. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक 1 सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात, पर्याय क्रमांक 2 खोल सागरी प्रवाह अत्यंत मंद गतीने वाहतात, पर्याय क्रमांक 3 मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे आणि पर्याय क्रमांक 4 लॅब्राडोर प्रवाह शीत प्रवाह आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अयोग्य विधान कोणतं तर खोल सागरी प्रवाह अत्यंत मंद गतीने वाहतात. प्रश्न क्रमांक 74. पुढीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे सागर जलाला गतिशीलता प्राप्त होते? पर्याय 1 ग्रहीय वाऱ्यामुळे, पर्याय 2 भूपृष्ठीय वाऱ्यामुळे, पर्याय क्रमांक 3 सूर्यप्रकाशामुळे आणि पर्याय क्रमांक 4 भूकंपामुळे.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ग्रहीय वाऱ्यामुळे सागर जलाला गतिशीलता प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 75. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात पुढीलपैकी कशाची निर्मिती होते? पर्याय आहेत दव, पर्याय क्रमांक 2 दहिवर, पर्याय क्रमांक 3 हिम आणि पर्याय क्रमांक 4 दाट धुके. अचूक उत्तर आहे दाट धुक्यांची निर्मिती होते, की ज्या ठिकाणी उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशामध्ये दाट धुक्याची निर्मिती होते. वळूया प्रश्न क्रमांक 76 कडे. पुढीलपैकी अयोग्य क्रम असणारा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 कॅलिफोर्निया प्रवाह दक्षिण अटलांटिक महासागर, पर्याय क्रमांक 2 हम्बोल्ट प्रवाह उत्तर पॅसिफिक महासागर, पर्याय क्रमांक 3 ब्राझील प्रवाह दक्षिण अटलांटिक महासागर आणि पर्याय क्रमांक 4 गल्फ प्रवाह उत्तर अटलांटिक महासागर. अचूक उत्तर कॅलिफोर्निया प्रवाह दक्षिण अटलांटिक महासागर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा अयोग्य क्रम असणारा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 77. पुढीलपैकी कोणत्या प्रवाहाचा उष्ण सागरी प्रवाहात समावेश होत नाही? पर्याय लॅब्राडोर प्रवाह, पर्याय 2 गल्फ प्रवाह, पर्याय 3 क्युरोशो प्रवाह आणि पर्याय क्रमांक 4 सोमाली प्रवाह. अचूक उत्तर आहे लॅब्राडोर प्रवाहाचा उष्ण सागरी प्रवाहात समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 78. सागरी प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करणारे घटक कोणते? पर्याय क्रमांक 1 सागर जलाचे तापमान, पर्याय क्रमांक 2 सागरी जलाची घनता, पर्याय क्रमांक 3 सागर जलाची क्षारता, पर्याय क्रमांक 4 धूर व धुके. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सागरी प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर सागर जलाच्या क्षारतेचा परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 79. शीत प्रवाह व उष्ण प्रवाह एकत्र येतात ते ठिकाण कशासाठी उपयुक्त मानले जाते? मत्स्य क्षेत्रासाठी म्हणजेच मासेमारीसाठी, हिमक्षेत्रासाठी, पर्जन्य क्षेत्रासाठी का प्रवाह क्षेत्र म्हणून? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ज्या ठिकाणी शीत प्रवाह व उष्ण प्रवाह एकत्र येतात ते ठिकाण मत्स्य क्षेत्र म्हणजेच मासेमारीसाठी उपयुक्त मानले जाते. प्रश्न क्रमांक 80. सागर जलाचे पुनर्वितरण घडण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? पर्याय 1 600 वर्षाचा, पर्याय 2 500 वर्षाचा, पर्याय क्रमांक 3 400 वर्षाचा आणि पर्याय क्रमांक 4 700 वर्षाचा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच सागर जलाचे पुनर्वितरण घडण्यास 500 वर्षाचा कालावधी लागतो. प्रश्न क्रमांक 81. पृथ्वीच्या परिवर्तनामुळे दक्षिण गोलार्धात कोणते सागरी प्रवाह फिरतात? पर्याय क्रमांक 1 घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने, पर्याय क्रमांक 2 घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. या ठिकाणी माफ करा घड्याळाच्या असं समजावा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, पर्याय क्रमांक 3 क्षितिज समांतर दिशेने आणि पर्याय क्रमांक 4 उभ्या दिशेने. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे क्षितिज समांतर दिशेने. प्रश्न क्रमांक 82. सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे? पर्याय 1 पॅसिफिक महासागरात, पर्याय 2 हिंदी महासागरात, पर्याय 3 दक्षिण अटलांटिक महासागरात आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर अटलांटिक महासागरात. अचूक उत्तर उत्तर अटलांटिक महासागरात सोमाली प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक 83. सागरी प्रवाहांचा पुढीलपैकी कोणता प्रकार अभिसरण क्रियेद्वारे प्रवाहित राहतो? पर्याय 1 उष्ण सागरी प्रवाह, पर्याय क्रमांक 2 शीत सागरी प्रवाह, पर्याय क्रमांक 3 पृष्ठीय सागरी प्रवाह आणि पर्याय क्रमांक 4 खोल सागरी प्रवाह. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे शीत सागरी प्रवाह हा अभिसरण क्रियेद्वारे प्रवाहित राहतो. प्रश्न क्रमांक 84. लोकांच्या वयानुसार विभागणी म्हणजे काय? लोकांची वयानुसार विभागणी म्हणजे काय? प्रश्न पर्याय आहेत
लोकांचे सरासरी वय, अनुत्पादक लोकसंख्या, पर्याय क्रमांक 3 वयोगट रचना आणि पर्याय क्रमांक 4 स्वावलंबी लोकसंख्या. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अनुत्पादक लोकसंख्या, म्हणजेच लोकांचे वयानुसार केलेली विभागणी होय. प्रश्न क्रमांक 85. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा लोकसंख्या रचनेशी संबंध नाही? पर्याय वय, उंची, लिंग, व्यवसाय. अचूक उत्तर आहे उंची या घटकाचा लोकसंख्येच्या रचनेशी संबंध नाही. प्रश्न क्रमांक 86. पुढीलपैकी नियोजित शहरात समावेश होणाऱ्या शहराचा पर्याय निवडा. पर्याय मुंबई, दिल्ली, चंदीगड, कोलकाता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच चंदीगड हे शहर पूर्वनियोजित आहे. प्रश्न क्रमांक 87. नागरी वस्त्या व ग्रामीण वस्त्या या दोन वस्त्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय संक्रमण प्रदेश, माळरान, गायरान, केंद्रित वस्त्यांचा प्रदेश. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच संक्रमण प्रदेश. वळूया प्रश्न क्रमांक 88 कडे. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक 1 खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. पर्याय 2 नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरतात. पर्याय 3 नागरी भागात मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र आढळते. आणि पर्याय क्रमांक 4 वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत, मध इत्यादी वन उत्पादने मिळतात. तर अयोग्य विधानाचा पर्याय क्रमांक 1 म्हणजेच खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 89. जमिनीच्या मालकी हक्क संबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे कोणती? पर्याय क्रमांक 8 व क्रमांक 13, क्रमांक 7 व क्रमांक 12, क्रमांक 6 व क्रमांक 12, क्रमांक 8 व क्रमांक 12. अचूक उत्तर आहे क्रमांक 7 व क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 90. नकाशावर निवासी क्षेत्र दाखवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो? पर्याय आहेत निळा, पिवळा, हिरवा, लाल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच नकाशावर निवासी क्षेत्र दाखवण्यासाठी लाल रंगाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 91. विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक डॅश डॅश दरम्यान असतो. पर्याय आहेत 0.500 ते 0.600, पर्याय क्रमांक 2 0.100 ते 0.400, पर्याय 3 0.001 ते 0.500 आणि पर्याय क्रमांक 4 0.700 ते 0.100. अचूक उत्तर आहे की विकसनशील देशांचा जो मानव निर्देशांक असतो तो 0.500 ते 0.600 च्या दरम्यान असतो. प्रश्न क्रमांक 92. अनुभवी अवलंबित गटात पुढीलपैकी कोणत्या वयोगटाचा समावेश होतो? पर्याय 0 ते 14 वयोगट, पर्याय 2 14 ते 60 वयोगट, पर्याय 3 15 ते 60 वयोगट आणि पर्याय 4 60 वर्षा पुढील वयोगट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 60 वर्षा पुढील वयोगटातील लोकांचा समावेश अनुभवी अवलंबित गटात केला जातो. प्रश्न क्रमांक 93. मानव विकास निर्देशांक ही संकल्पना पुढीलपैकी कोणाची आहे? पर्याय अमर्त्य सेन, अग्रसेन, न्यूटन, हुसेन. अचूक उत्तर आहे मानव विकास निर्देशांक ही अमर्त्य सेन यांची संकल्पना नाही. प्रश्न क्रमांक 94. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक 1 उतारा क्रमांक 7 हे अधिकारपत्र आहे. पर्याय क्रमांक 2 केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. पर्याय क्रमांक 3 तलाठी सातबाराचा उतारा देतो. पर्याय क्रमांक 4 भूमी उपयोजनावर सरकारी धोरणे परिणाम करतात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
2 म्हणजेच केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात, हे विधान चुकीचे, अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 95. नागरी भूमी उपयोजनात समाविष्ट न होणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 वाहतूक मार्ग, पर्याय क्रमांक 2 व्यापार, पर्याय क्रमांक 3 जलसिंचन सुविधा आणि पर्याय क्रमांक 4 औद्योगिकीकरण. अचूक उत्तर आहे नागरी भूमी उपयोजनात समाविष्ट न होणारा पर्याय म्हणजेच जलसिंचन सुविधा. प्रश्न क्रमांक 95. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय भूखंड मंच, भूखंड उतार, भूखंड मैदान, भूखंड रांग. अचूक उत्तर आहे यालाच आपण भूखंड मंच असं म्हणतो, म्हणजे जो किनाऱ्यालगत असतो पण समुद्राच्या पाण्यामध्ये बुडालेला हा जमिनीचा भाग म्हणजेच भूखंड मंच होय. प्रश्न क्रमांक 97. महासागरातील खडकांच्या वयाच्या शोधाचा उपयोग कोठे करण्यात आला? पर्याय 1 समुद्रातील सजीवांच्या क्रमविकास शोधण्यासाठी, पर्याय क्रमांक 2 भूगर्भातील तापमानाची नोंद करण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 भूपट्ट विवर्तनिका संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी आणि पर्याय 4 यापैकी नाही. अचूक उत्तर आहे महासागरातील खडकांच्या वयाच्या शोधाचा उपयोग हा भूपट्ट विवर्तनिका संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आला. प्रश्न क्रमांक 98. पुढीलपैकी कोणता महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे? पर्याय 1 पॅसिफिक महासागर, पर्याय 2 हिंदी महासागर, पर्याय 3 अटलांटिक महासागर आणि पर्याय 4 बंगालचा उपसागर. अचूक उत्तर आहे हिंदी महासागर हा उत्तरेकडे भूवेष्टित आहे. प्रश्न क्रमांक 99. खोलावर वाहणारे सागरी प्रवाह हे कशामुळे तयार होतात? पर्याय पाण्याचे तापमान व घनतेतील तफावत, पाण्याचा प्रचंड दाब, समुद्राची बदलणारी लांबी आणि पर्याय क्रमांक 4 किंवा यापैकी एकही नाही. अचूक उत्तर आहे खोलावर वाहणारे जे सागरी प्रवाह आहेत ते पाण्याचे तापमान व घनतेतील तफावतीमुळे निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 100 आणि शेवटचा पर्याय. तर विद्यार्थी मित्रांनो, कमीत वेळेत मी भूगोलाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100 प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेतलेले आहेत. तरी एखाद्या वेळेस जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर कृपया त्या अचूक उत्तराचा पर्याय कॉमेंटमध्ये करायला विसरू नका. आता जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 100. सागरी प्रवाह नसते तर काय झाले असते? समुद्रातील पाणी संचित राहिले असते, सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झाला नसता, परिसंस्था मर्यादित राहिल्या असत्या, वरीलपैकी सर्व. आणि अचूक उत्तर आहे सागरी प्रवाह नसते तर समुद्रातील पाणी संचित राहिले असते, सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झालेला नसता किंवा समुद्रातील परिसंस्था मर्यादित राहिल्या असता.